जय श्रीराम मित्रांनो, जय हरी रामकृष्ण हरी. आज आहे सोमवार. हर हर महादेव. आज जरा सिकलीवरती मी, कारण की तब्येत बरी नव्हती. पण काही विषय नाही, जरा आराम करू आपण. आता थोडंसं बाहेर जावंच लागेल, मला थोडं गोष्टी आणावं लागतं खायला, कारण की थोडंसं पिवट पण स्टमक एक पण आहे थोडंसं नॉर्मल. तर ठीक आहे, काय हरकत नाही. प्रॉब्लेम असं झाला आहे, इन शॉर्ट, काल 2ला झोपलो प्रॉपर आणि सकाळी अचानक बाहेर एक 7ला जागायला सफोकेशन झालं रूममध्ये. मॉकर कामं धामाचं ते फॅनची काय हवा व्यवस्थित लागलं नाही वाटतं. मग इथे येऊन झोपलो, दारात जिथं उभं आहे मी तिथं थोडं वेळ, पण नाहीच झोप आली. आणि त्याच्यानंतर मग ते थोडंसं डोकं वगैरे दुखायला लागलं. आणि मग म्हटलं जाऊ द्या, काही जाणं होणार नाही. मग ठीक आहे म्हटलं, काही विषय नाही, थोडीशी लीव घेऊ, आराम करू प्रॉपर. आता काय करायचं, आता थोडंसं सामान आणायचं थोडं डीमार्टमधनं. आपलं साबुदाणा संपलं आपलं. एकादशी पण या गुरुवारी येते गुरुवारी बरोबर, येत्या गुरुवारी एकादशी. त्याच्यासाठी साबुदाणा आणावं लागणार आपल्याला. मग तेवढं खाऊ बिऊ, परत आराम करू. बाकी ओके. एकदम क्वालिटी खिचडी बनवली शेट घरी, सगळं टाकून. इंद्रायणी तांदूळ आहे, सगळं टाकलं आहे. कांदा टमाटर, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, प्रॉपर घरच्यासारखं खिचडी करायचा प्रयत्न केला. किचन किंग बरेचसे मसाले टाकलेत. दॅट्स हाऊ इट लुक्स लाईक टू अस. लेट मी एन्जॉय माय मील. तो विषय असा आहे, झाले रात्रीची वेळ, पाऊस झाला, जरा बरं वाटलं परत. पण मी एक डीमार्टमधून दूध आणलं होतं. सकाळी आणलेलं दूध आहे, 24 तारखेला यूज बाय डेट आहे. काय माहिती आता, ते मी ठेवलं तसं जुगाडं केलं होतं. दिसतं जुगाडं खाली आहे फ्रीज, पण खाली जायचं परत वरती यायचं. त्याच्यापेक्षा म्हटलं काय करू, आपण पाण्यात टाकून देऊ नाही का दुधाची पिशवी. आता म्हणजे ती तापवणार आहे मी, माहित नाही मला आता ती दूध फाटतंय का काय माहिती. आता दूध लेट सी, आय विल शो यू द दूध बॅग. ह्यो दिस सी जुगाड आहे आपला. बघू आता किती तसं काय होतं काय नाही. आता मी आणलंय पातेलं वगैरे होतो आणि त्याला टाकून देतो. अँड आय विल शो यू वॉट आय एम गोइंग टू इट विथ दिस मिल्क. ज्याची भीती होती तेच झालं मित्रांनो, मॅटर झाला राव. ते बघा, ते दूध फुटलंय, याचं काय करू शकतो बरं मी. हे बघा, ज्याची भीती होती तेच झालं. हे बघा, पूर्ण फुटलंय दूध. अरे कस काय राव, पण म्हणजे पूर्ण फ्रीजमध्येच ठेवावं लागतं काय याचा अर्थ. पूर्ण फुटलंय राव. एवढी 40-45 रुपयाची पिशवी आहे गेली आपली. काय करू शकतो आपण याचं प्रोएक्टिव्ह यूज. दही बनवू शकतो, पण दहीला इर्जन लागेल. काय करू यायचं यार, शेट. आता खायचं पण लफडा झाला आपला. काय खावं ते बी समजा ना, आता मॅटर झालं राव हे. आता व्हॉट शुड आय डू व्हॉट शुड आय डू. याचा बरोबर तामझाम करतो मी, याला वाया जाऊन नाही देणार मी. एवढं म्हणजे चांगलं दूध आहे, म्हशीचं दूध आहे. ह्याला मी काय करतो, ह्याला आहे ना, हे आणतो मी थोडं 10 रुपयाचं दही आणतो. एक वाटी मिळती, त्याच्यात देतो टाकून, आणि मग आपण त्याचं दही खाऊया असं मला वाटतंय. पण आधी लेट मी आस्क ॲट माय होम हाऊ वी कॅन डू दिस प्रोसेस fermentation so that we can do according to our home suggestions. मी आता ते भांड्यासोबत घेतलं, पूर्ण जायचं वास येतोय. दही टाकायची गरज नाही असं वाटत राहिलं मला. पण एक किस्सा झाला राव, 11:30 झाले आणि जेवणाचा विषय झाला. जेवायला कुठं जाऊ आता, तसं मी पेट्रोल भरायचं होतं, काय पेट्रोल नव्हतं. बघतो चौकामध्ये काय मिळतंय का. थोडंसं हेल्दी खाऊ म्हटलं. हे न्यूट्रलाइटचे चोकोज, त्याच्यानंतर म्युस्ली नाही आहे, सॉरी, कॉर्नफ्लेक्स आहे, कॉर्नफ्लेक्स सॉरी, आणि ओट्स आहेत. तर एवढं खाऊ. इफ भूक जास्त लागली तर वी कॅन मेक मॅगी. जर काही असली खंगरी मंगरी हे असतात ना. आता विषय तिकडं, इथं तरी समजा लाईट आहे कमीत कमी, तिकडं तर लाईटच नाही. त्या खंगरी मंगरी ते पेट्रोल पंपावरती गेलो. आता माझं आहे नेहमी नेमकी, पण गेलो आणि तिची ती भंगार मशीनच बंद पडलेली होती. ती झिरो बिरो नाही का, अशी एकदम फ्रॉडवाले वाटत होती. आणि 5 ते 10 मिनिटं थांबलो, ट्रक वरती भरीत होते, माणूस एकच होतं. 5 ते 10 मिनिटं थांबलो, एका पेट्रोल दिलं, माझाच मोका झाला. माझ्या वेळेसच बंद पडली मशीन. ते दूध वाया गेलं. आता नवीन दुधाची पिशवी आणली. बघू, थोडंसं थंड दूध पेल्याला काही कमी होती असं मला कोणीतरी सांगितलंय. आणि खाऊ पिऊ आणि झोपून घेऊ, आणि विल मीट अगेन.